थेट पुन्हा विधानसभेत जाऊया. देवेंद्र फडणवीस बोलतायत. माझ्या बोलण्यामध्ये एक विषय राहिला. विजय वाकोडे हे त्या ठिकाणी दलित समाजाचे मोठे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. या सगळ्या परभणीच्या प्रकरणामध्ये ते एक प्रश्न इथे आला की त्यांचा देखील मृत्यू झाला. खरं म्हणजे ते शांतता प्रस्थापित करत होते. शेवटी लोकांनी ऐकलं नाही म्हणून ते त्या ठिकाणून निघून गेले. त्यांचा याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मोठा रोल होता. दुर्दैवाने त्यानंतर ते संध्याकाळी ऍडमिट झाले. ऍडमिट झाल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 वेळा त्यांची एंजिओप्लास्टी झाली होती. हार्टचा प्रॉब्लेम होता. वय देखील त्यांचं जवळपास 67 वर्ष होतं. पण राजकुमार बडोलेजींनी माझ्या लक्षात आणून दिलं की त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एक चांगला कार्यकर्ता आहे आणि म्हणून बडोलेजींनी ती मागणी केली आहे. त्यांना देखील 5 लाख रुपयाची मदत राज्य सरकार देईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.